सरकार, आज कुठे जायचं? चला जाऊया माझ्या आवडत्या जागी दगडूशेठ हलवाईला. मुंबईतल्या खड्ड्यातल्या रस्त्यातून वाट काढत काढत अखेरीस एक्सप्रेसवेच्या गुळगुळीत रस्त्यांवरती पोचलो. बोगद्यानंतर खालापूरच्या फूड मॉलवरती आपला महाराष्ट्र, आपला पारंपरिक नाश्ता, उपमा, पोहे आणि मिसळ. आणि ह्या भरपेट नाश्त्यानंतर आम्ही दोघांनी घेतला इंद्रायणी मसाला चहा. या क्षणभर विश्रांतीनंतर पुन्हा प्रवासास सुरुवात. एक्सप्रेसवे मार्गे आम्ही पुण्यात दाखल झालो. पुण्यातलं ट्रॅफिक कापत कापत आम्ही अक्षरशः दमलो. आमच्या सरकारांनी दुपारच्या जेवणाची एक अत्यंत मराठमोळी जागा शोधून काढली. हिरवळीची अत्यंत सुंदर शांत जागा. ह्या रेस्टॉरंटचं नाव होतं व्हरांडा. 2 मराठमोळ्या थाळ्या ऑर्डर करण्यात आल्या. एकात अख्खा मसूर आणि पाटवडी रस्सा, आणि सरकारांनी मागवलं वांग्याचं भरीत आणि अख्खा मसूर. एका थाळीत पुलाव, दुसऱ्या थाळीत दाल खिचडी. जेवण अप्रतिम होतं, बरोबरचं चांगलं होतं. म्हणजे अख्खा मसूर ही वेगळ्या पद्धतीची, कोल्हापूरसारखी अख्खा मसूर नाही आहे हा. त्याच्यानंतर पाटवडी घेतली होती, ती पण चांगली होती टेस्टला. आणि पराठा होता तो नॉर्मल मैद्याचाच पराठा होता, पण भाकरी चांगली होती, ज्वारीची भाकरी. आणि खिचडी जकास, मला पण आवडली, मस्ट ट्राय. हा जेवणानंतरचा गारवा. सॉल्टेड कॅरमल आईस्क्रीम, आणि सरकारांनी ऑर्डर केलं मँगो आईस्क्रीम. आईस्क्रीम एकंदरीत एकदम झकास. आमची गाडी रेस्टॉरंटलाच पार्क करून आम्ही निघालो दगडूशेठ हलवाई गणपतीकडे. हा जगप्रसिद्ध बाजीराव रोड, जिथे सर्व पुस्तकं मिळतात. आमच्या सरकारांनी पण हे एक हिरण्यगर्भ खरेदी केलं. चालत चालत आम्ही पोचलो पुण्यातील सर्वात प्रसिद्ध मंदिरात, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी. इथं प्रवेश करताच मनावर एक वेगळीच शांतता पसरते. बाप्पांना आवडणारी जास्वंदी आणि दुर्वा यांची जुडी घेऊन आम्ही पुढे निघालो. भक्तांच्या गर्दीतून बाप्पाचं हे सुवर्णमंडित दिव्य रूप डोळ्यात भरून येतं, अतिशय प्रसन्न पावतं. शेजारी असलेल्या स्वामींचंही आम्ही दर्शन घेतलं. अतिशय यथास्थित, मनसोक्त, उत्कृष्ट दर्शन. त्यानंतर आम्ही आलो आहोत पुण्यातील प्राचीन आणि जागृत शक्तिस्थान श्री तांबडी जोगेश्वरी देवीच्या चरणी. या मंदिरात प्रवेश करताच शांतता आणि दिव्यता जाणवते. चला तर आता परतीच्या प्रवासाला लागूया, बॅक टू मुंबई. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया.